जणाचा व्हिडिओ पाहिला, ते जरांगे पाटलांना शिवीगाळ करत होता. तर दादा फक्त मला तुला एक कळकळीची विनंती करायची की हे जे कोण जरांगे पाटलांचे कार्यकर्ते किंवा जी काही समर्थक आहेत, जे म्हणतात ना की जरांगे पाटील डॉक्टर बाबासाहेबांचा अवतार आहे किंवा छत्रपती शिवरायांचा अवतार आहे, तर अशा जे कार्यकर्ते असतील समर्थक, ह्यांनी स्वतःची बुद्धी घाण ठेवलेली आहे, डोकं घाण ठेवलेलं आहे, त्यांना अकली कमी आहेत. कारण थोर पुरुष यांची बराबरी कुणीच करू शकत नाही, पैदाच झालेला नाही बराबरी करणारा. किंवा थोर पुरुषांनी अवतार घेतला शक्यच नाही. जरांगे पाटील ही समाज सुधारक किंवा समाजांच्या लेकराबाळाचं हित करतात, ते त्यांच्या ठिकाणीच आहेत आणि थोर पुरुष हे त्यांच्या ठिकाणी आहेत. पण विषय काय होतो माहिती आहे का दादा, ज्या व्यक्तीनं कमेंट केली किंवा जो व्यक्ती बोललाय त्याला तू बोलू शकतो. कारण जरांगे पाटील तर स्वतः म्हणले नाहीत ना की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवतार आहे किंवा मी छत्रपती शिवरायांचा अवतार आहे. अरे बाबा, एकदा स्टेजवर नुसतं पाटलांपेक्षा थोडं लहान साईजचं बॅनरमध्ये महाराजांची ही बनवली होती प्रतिमा, तर पाटलांनी तो बॅनर फाडायला लावला. कशासाठी? तर महाराजापेक्षा मला माझी उंची नको आहे, मी महाराजांच्या पायापाशीच बरं आहे म्हणून. मग आता ही जी कार्यकर्ते समर्थक आहेत ना, त्यांनी काहीतरी वाचा 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 बोलतात आणि ह्याचे परिणाम काय होतात माहिती आहे का, की मग काही लोक जरांगे पाटलांना शिव्या घालतात. तर दादांना एक कळकळीची विनंती आहे, जो कोणता कार्यकर्ता म्हणत असेल की बाबा जरांगे पाटील ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवतार आहे, डायरेक्ट त्याच्या आया बहिणीला शिव्या दी, त्याला शिव्या दी, पण जरांगे पाटलांना शिव्यागाळ करू नको. कारण जरांगे पाटील स्वतः कधीच असं बोलत नाहीत. आता ह्या लोकांनी स्वतःच्या आकली घाण ठेवलेले आहेत. ठीक आहे बाबांनो, तुमचं खूप प्रेम आहे जरांगे पाटलांवर, मान्य आहे आम्हाला, पण थोर पुरुषांच्या बराबरीला कधीच जरांगे पाटलांनाच नाही, कुणालाच बसवू नका, कुणाचीच बराबरी थोर पुरुषांबरोबर करू नका. कारण त्याचे परिणाम काय होतात माहिती आहे का, की समाजामध्ये वाद लागायला चालू होतात. कारण त्या दादांचं शिव्या देणं स्वाभाविक आहे, पण मी दादाला विनंती करते की बाबा एक तुझी मोठी बहीण बारकी बहीण समज. मी तुला कळकळीची विनंती करते की असं जर कोण बोललं तर डायरेक्ट त्याला शिवीगाळ कर, पण जरांगे पाटलांना शिवीगाळ करू नको. कारण कसं आहे, आमच्या मराठा समाजासाठी ना जरांगे पाटील हे खूप म्हणजे खूप मोठं स्थान आहे आमच्या हृदयामध्ये. आणि काय होतंय, जरांगे पाटील कधीच असं बोलत नाहीत. पण मी माझ्या मराठा समाजाला एक कळकळीची विनंती करते, बाबांनो तुम्ही जरा तोंड उचकताना, तोंडातून शब्द काढताना ना व्यवस्थित काढा, चुकीचे शब्द काढू नका. कारण यामुळं आपले जरांगे पाटील बदनाम होत आहेत. जरांगे पाटलांना आधीच कितीतरी लोक आहेत की जरांगे पाटलांच्या इतक्या चुका पकडून त्यांना बदनाम करायला बसलेले आहेत, त्यांना समाजाच्या नजरेतून उतरवायला बसलेले आहेत. आणि आपली एक चूक खूप महागात पडू शकते, आपली एक चूक खूप महागात पडू शकते. त्यामुळं बोलताना जरा विचार करून बोला. कारण चालताना पाय घसरला तरी चालेल, माणूस पडतं, लागतं, जखम होते आणि ती जखम दुरुस्त होती. पण बोलताना जीभ घसरू देऊ नका, कारण एकदा जीभ घसरली की त्याचे परिणाम खूप वाईट असतात, ते दुरुस्त होणारे नसतात. त्यामुळे ही जी मराठा समाज काही जे असतील, त्याच्यातले कार्यकर्ते असतील, समर्थक असतील किंवा जरांगे पाटलांच्या खूप जवळचं मानणारे लोक असतील, ते जे म्हणतात ना की जरांगे पाटील छत्रपती शिवरायांसारखे आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवतार आहेत, तर असं कधीही म्हणू नका. कारण आमचे जे थोर पुरुष आहेत, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे किंवा आपले शाहू महाराज असतील किंवा आपले लहुजी उस्ताद असतील किंवा म्हणजे अनेक थोर पुरुष असतील, संत गाडगे बाबा असतील किंवा आपले अनेक थोर पुरुष असतील, शाहू फुले, ही सगळे थोर पुरुष असतील, यांची बराबरी कुणीही करू शकत नाही, त्यांच्यासारखं कुणीच होऊ शकत नाही आणि होणारही नाही. त्यामुळं मी माझ्या समाजाला, समाजातल्या कार्यकर्त्याला, समर्थकाला एक विनंती करते, तुमचे तोंड किंवा तुम्ही कमेंट करताना विचार करून कमेंट करा. तुमचे तोंड उचकवू नका, नको तिकडं खायला जाऊ नका. कारण ह्याचे परिणाम ही पाटलांना शिव्या खावा लागायल्यात आणि तुमच्या एका अशा कमेंटमुळं, चुकीमुळं. आणि जे काही लोक असतील ना, तर मला एक सांगायचं की बाबा तुम्ही अशा कमेंट तुम्हाला आल्या किंवा जे काही लोक असे व्हिडिओ टाकले की बाबा जरांगे पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवतार आहेत किंवा महाराजांचे अवतार आहेत, तर जो व्हिडिओ टाकतो त्याला बिनधास्त शिवीगाळ करावं किंवा जो अशी कमेंट करतो त्याला बिनधास्त शिवीगाळ करा. पण जरांगे पाटील कधीही त्यांनी कोणत्या थोर पुरुषांची बराबरी की मी त्यांच्यासारखा आहे किंवा माझा त्यांचाच अवतार आहे असं म्हणले नाहीत. जर ते स्वतः असं म्हणले तर तुम्ही बिनधास्त शिवीगाळ करू शकताय, बिनधास्त. पण त्यांचा कार्यकर्ता म्हणला आणि त्यांचा सेवक म्हणला आणि त्यांचा, मग ते सेवकाचीच लावा ना, तुम्ही काय लावायची ती, पाटलांना मध्ये का पकडताय. तर सगळ्याला कळकळीची विनंती आहे की असं कुणीही वाक्य करू नका, कुणीही असं बोलू नका.
कारण काय होतं, यामुळं आपले पाटील बदनाम व्हायला लागलेले आहेत. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.